नमस्कार मंडळी, तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, अगदी बरोबर। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे गोळे। जर अप्पे पॅनमध्ये घातले तर कोणता नवीन पदार्थ बनून तयार होणार, तर हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण अर्धी वाटी तुरीची डाळ घेऊया आणि अर्धी वाटी आपल्याला मसूरची डाळ घ्यायची आहे आणि अर्धी वाटी आपल्याला चना डाळ घ्यायची आहे। या तीन प्रकारच्या डाळी घेतल्यामुळे आपल्या वरणाला खूप छान अशी टेस्ट येते। तर या तिन्ही प्रकारच्या डाळी आपल्याला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। डाळीला वेगवेगळ्या प्रकारचे पावडर लावलेले असते, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने ही डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तुम्ही 5 ते 10 मिनिट आधी पण ही डाळ मुरू घालून ठेवू शकता, त्यामुळे डाळ लवकर शिजल्या जाते। तर सर्वात आधी आपल्याला कुकरमध्ये ही डाळ लावून घ्यायची आहे। 2 ग्लास इथे पाणी घालायचं आहे डाळ शिजण्यासाठी आणि थोडी आपल्याला हळद घालायची आहे। हळद छान मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण बंद करून 3 ते 4 शिट्टी येईपर्यंत आपल्याला ही डाळ छान शिजू द्यायची आहे। चला तर तोवर आपण एक कोपर घ्यायचा, त्यात आपल्याला 1 कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि 1 कप आपल्याला रवा घ्यायचा आहे। तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही रवा घेऊ शकता। आता थोडं अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे। तर हे सगळं जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। छान एकजीव करायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर यात आपल्याला 2 ते 3 चमचा तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर आपल्याला छान गव्हाच्या पिठामध्ये हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हळूहळू पाणी घालायचं आणि ज्याप्रमाणे आपण चपातीचा गोळा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा गोळा बनवायचा आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि असा छान गोळा बनवून घ्यायचा आहे। तर बघा आपला गोळा छान बनलेला आहे। तर इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे गोळा बनवासाठी। तर बघा अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। आपला छान गोळा आता बनलेला आहे आणि या गोळ्याला आपल्याला 5 ते 10 मिनिट छान मुरू देऊया, जेणेकरून आपला जो रवा असतो तो छान मुरला जाईल। त्यावर झाकण बंद करून 5 ते 10 मिनिट छान मुरू द्यायचं आहे। तर बघा आपलं डाळ पण छान शिजून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान डाळी शिजलेल्या आहे। तर एक पातेलं घ्यायचं, त्यात 2 ते 3 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरवी मिरची घालायची आहे आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। बारीक चॉप केलेला लसूण होता तो घालायचा आहे आणि 3 लाल मिरची टाकायची आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आपला थोडा परतून घ्यायचा आहे। तर बघा कांदा आता छान परतून झालेला आहे। आपण यात कढीपत्त्याची पाने घालूया। कढीपत्त्याची पाने पण छान झालेली आहे। तर अर्धा चमचा आपल्याला यात लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट शिजून झालं की त्यात आपल्याला घरची बनवलेली कस्तुरी मेथी टाकायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर कांदा आपला छान शिजला गेलेला आहे। तर यात आपण आता 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकूया। तर आता टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे। तर बघा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे। यात आपण शिजलेली डाळ घालूया। तर बघा आपल्या डाळीला छान तडका बसलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि या वरणाला छान कडकडीत उकळी आणायची आहे आपल्याला। छान मिक्स करून घ्यायचं आहे
आणि 2 ते 3 मिनिट छान शिजू द्यायचं आहे वरण. छान कळकळीत उकळी आली की आपले वरण छान बनून तयार होते. तर बघा आपलं वरण छान बनून तयार झालेलं आहे. यावर हिरवी कोथिंबीर घालून देऊया. आता वरण छान तयार झालेलं आहे. तर बघा आपला गोळा छान सॉफ्ट मुरलेला आहे. आपण चेक करून घेऊया. तर बघा छान फुगलेला पण आहे. थोडं हाताने चुरून घ्यायचं आणि थोडं तेल घ्यायचं एका वाटीमध्ये, हाताला लावायचं आणि निंबाच्या आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. जास्त मोठे बनवायचे नाही, निंबाच्या आकाराचे या प्रकारे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे. तर याच प्रकारे मी पूर्ण गोळे बनवून घेत आहे. तर बघा पूर्ण गोळे बनवून तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला गोळा घ्यायचा आहे, तो असा चापट करायचा आहे, त्याला तेल लावायचं आहे. तेल लावून झालं की या प्रकारे आपल्याला जमा करून घ्यायचा आहे तो गोळा आणि छान गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे. असं केल्याने बट्टी छान आतपर्यंत शिजल्या जाते आणि सॉफ्ट बनते आणि रुचकर लागते आणि चवीला पण छान लागते. तर या प्रकारे गोळे बनवायचे. याच प्रकारे मी पूर्ण गोळे बनवून घेत आहे. असं तेल लावायचं आणि असा गोळा बनवून घ्यायचा. तर बघा पूर्ण गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता यावर आपण डिझाईनसाठी सुरीच्या मदतीने असं कट लावून घेऊया. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत राजस्थानी डाळ बट्टी. तर या प्रकारे एकदा डाळ बट्टी नक्की करून बघा. तर यासाठी आपल्याला अप्पे पॅन गरम करायला ठेवायचं आहे. छान तेल लावून घ्यायचं आहे पॅनला. तेल लावून झालं की त्यात आपल्याला बट्टी ठेवायची आहे. या प्रकारे पूर्ण बट्टी आपल्याला अप्पे पॅनमध्ये ठेवायची आहे आणि छान खरपूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायची आहेत. आज आपण बनवणार आहोत राजस्थानी दाल बट्टी. खूप छान चवीला अप्रतिम लागतात. या प्रकारे बनवून बघा एकदा. आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे, गव्हाच्या पिठापासून बनलेली आहे. तर बघा खालच्या बाजूनी छान शिजल्या गेले आहेत. तर आता आपण दुसऱ्या बाजूनी छान शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असा खरपूस रंग आलेला आहे आणि फुगलेले टम्म फुगलेले आहेत आपले बट्टी आणि चवीला पण अप्रतिम लागतात आणि आतपर्यंत असे छान शिजल्या जाते. अगदी हळू आचेवर आपल्याला हे बट्टी शिजवून घ्यायची आहेत. आपल्याला ही बट्टी 10 ते 15 मिनिट मीडियम फ्लेमवर छान शिजवून घ्यायची आहे. तर बघा आपले बट्टी छान शिजलेली आहे. दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग आलेला आहे. तर आपण आता अप्पे पॅन मधून काढून घेऊया. तर एका ताटामध्ये सर्व करूया आपले छान शिजलेले बट्टी आणि वरण आणि त्याचबरोबर घरी बनवलेलं छान साजूक तूप. तर आज आपला डाळ बट्टीचा छान असा बेतच बनला आहे. चला तर हे बट्टी खायची कशी. तर एक प्लेट घ्यायची आणि ही बट्टी अशी हाताने कुस्करून घ्यायची, अशी तोडून घ्यायची. तर बघा आतपर्यंत छान असे शिजलेले आहेत. छान असं तोडून घ्यायची, त्यावर छान वरण घालायचं आणि साजूक तुपाची धार सोडायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. चवीला अप्रतिम लागतात हे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास मित्रमंडळींना नक्की शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना ते नक्की सबस्क्राईब करा बरं का. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.